शिवाचा अवतार शेळ्या मेंढ्यावर प्रीती त्याची फार कपाळी शोभतो पिवळा भंडार या मामाच्या कृपेने झाला धनगर कोळीचा उद्धार एक मुखाने करू मामाचा जय जयकार एक मुखाने करू मामाचा जय जयकार पुण्यवान सुंदरामाई माया वडिलाची पाठी पुण्याई विठ्ठल रुक्माईन धरली ओछाया मुळे महाराजांची मामावरी माया गोरगरीब जनतेला आहे मामाचा आधार एक मुखाने करू मामाचा जय जयकार एक मुखाने करू मामाचा जय जयकार काशीलिंग देवाचा सद्गुरु संत बाळूमामाचा वरदास्तामच्या शिरावर ताप मारे लिंबाड्या तू डोलावर सुंबरान मांडले सुमयारान मांडले सुंबरान मांडले सुमयारान मांडले उभारैया राजाला उभारैया राजा मामा तुझ्या रवळा मामा तुझ्या रवळा हात जोडून पाया त्याच्या पडून एका देवासायाला गळाच्या वनायाला उभारैया जाग्याला उभारैया जाग्याला हळ्या
वाडी गावाला आरे वाडी गावाला तीन रोज जीवना चार गावच्या आमचा आवाज
जन्म झाला या बाळूमामा अगदी लहान वयाचा असताना 4-8 वर्षाचा बाळूमामा होता. विचार केला म्हणाला, विचार केला देवाला बाबा. बाळूमाचं वागणं, बाळूमाचं बोलणं कुठल्या माणसाला पटन या. येड्यासारखा लागलाय करायला किंवा खुळ्यासारखा लागलाय करायला. वस्तामध्ये रमणा, कुठल्या मित्रामध्ये खेळणं, गोड पडलं, आई बापाच्या जीवाला वाईट लागलं होतं वाटायला. जोडीचं भाऊ भैरू भीमा कामधंदा लागले ती करायला. पुणे बाळू काहीच ऐकना. म्हणून विचार केला मला, विचार केला देवाला. अरे देव ऋषी लागले ती बघायला. या बाळू मला कुठं याड लागलंय का, कुठल्या देवानं धरलंय का, लागले ती ह्या गावाची त्या गावाला जायला देवऋषी लागले ती बघायला. पण कुठे सुद्धा देवऋषाचा कोण पडेना. विचार केला रे मना देवाला, काय करावं कळत ना बाबा. पुणे एका दिवसाला बाबा या मायाप्पा बाप विचार करतो म्हणाला, आपला लहानपणा बाळू आहे असा काय घरी ऐकना. म्हणून बाबा हात लावला शिराला. ठेवायचं म्हणला कुठंतरी चाकरी करायला. चाकरी जर केली तर कुठंतरी या बाळूला करील, 2 टाइम जेवण खाईल. आणि विचार केला म्हणाला, विचार केला देणारा बाबा मायप्पा वडिलांना लागला होता सुंदराबाई मातला बोलायला. बाई ग आपला बाळू म्हणजे चाकरीला ठेवायचं त्याशिवाय सुधारणार नाही. लागलाय बोलायला बाबा. विचार केला म्हणाला, बाबा आता एवढ्या बघा वेळेला वेळेला एवढ्या बघा प्रेमाला माया माया बापने माया पाया बापने. मायाप्पा बाप बोलतोया सुंदराबाई माताला, बाबा जर या बाळूला चाकरी ठेवला तर तो सुधरेल. बाबा आईचं काळीज लहान लेकरू जायचं आपल्या घरनं म्हणून भाई मुकून लागली होती सुंदराबाई माता रडायला. आधीच 8-9 वर्षाचा बाळ हाया, त्याला जेवणाची सुध व्हायना. कुठं जर काय केलं त्याला तर माघारी येईना. कसा राहिले चंदूलाल शेठीच्या वाड्याला बाबा. पण बाबा या माझ्या मायाप्पा बाप्पानं हात लावला होता शिराला, केला होता गमान म्हणाला. जायचं म्हणाला निघून. पुण्या एका दिवसाला बाळूला सकाळच्या पायाला धरलं दंडाला आणि निघून बाबा चालला. या आखूड गावामध्ये चंदूलाल शेठची मोठा सावकार होता. काही पुराण त्याचा गोटा भरला होता. बाबा
हळदीचा यफार त्याचा होता. विचार केला मला बरस बेडी तिच्या चाकरीला होत आणि बाबा या मायप्पा बापान या बाळूला घेतला आणि निघून चाललाय बाबा या चंदुला शेतीच्या वाड्याला. जसं बाबा चालत चालत चंदुला शेतीच्या वाड्यामध्ये आला आणि बाबा दरवाजाच्या तोंडाला बाहेरच्या बाजूला हा खाली आला म्हणायला चंदुला शेतीला राम राम लागला गालायला. अरे बोलायला चंदुलाल शेरीच्या वाड्याला मायाप्पा बाप आला. दरवाजाच्या तोंडाला बाहेरच्या बाजूला हा खाली लागला मारायला या चंदुलाल शेरीला. शेडजी करत बाबा तो मायाप्पा बाप दरवाजाच्या तोंडाला बाहेरच्या बाजूला शेडजी आला. दरवाजाच्या तोंडाला राम राम गातला. मायाप्पा अरे काय काम करलंस रे बोलतो या चंदुलाल शेठजी या मायाप्पा बापाला. बाबा माझा एक लहानताना बाळ आणला या. अरे ठेवा तुमच्या घरी चाकरीला म्हणून बाबा बोलतो या. पण चंदुलाल शेठजी म्हणतो यार आधीच माझ्याकडे एवढं नोकर चाकर आहेत आणि तुझा बाळ माझ्या वडिला बाहेर करायचा आणि असा का मनाला आग्रह करायला. पण मायाप्पा बाप बोलतो या अहो माझा लहानपणा बाळ आहे या. जर राहिला तुमच्या घरी चाकरीला तर बाबा वेळेवर जेवण जाईल माघारी त्याला किमान 4 माणसं रुपयाचं बसायचं कळल. पण बाबा चंदुलाल शेठजी काय ऐकना. बाबा तुझा बहिरून बिमार ही 2 बाळ जरी आणली असती तरी चाकरी ठेवली असती. पण तुझा आधीचो बाळू गेल्यागत करतोय फळ्यागत करतोय काटेच्या फेसावर झोपतोय झाडाचा पाला खाऊन जगतो या. अरे बाबा गेला कोणाच्या बाजूला घरला जर नाही तर काय तुला सांगावं मी. पण बाबा यो मायाप्पा बापान हात धरला चंदुलाल शेठजीला लागला बोलायला काय पण करा पण माझा बाळ हवा चाकरीला. आणि बाबा एवढं बोलता न करता तो लहान ताना बाळू शिव शंभू शंकराचा अवतार माझा बाळू मामा मुंगीच्या पायात वाजणारे घुंगरू कळत माझ्या देवाला. या चंदुलाल शेठीच्या घरात काय चाललंय माहित नसेल का. आव्हान तरी ओळखलं माझ्या बाळू म्हण तर या चंदुलाल शेठीच्या गाईच्या गोट्याला एक गाय आठवडा 8 दिवसाची आजारी होती आणि पाणी पडलं होतं या गाईनं. याला विचार मला हात लावला शिरला. अरे बोला याला लागेला Thank you.
या माझ्या बाळूमामानं जसं निघून गेला चंदुलाल शेळीच्या या गाईच्या गोठ्याला गेला, नेत्राने लागलाय बघायला, डोळ्याने लागलाय देखायला. बाबा या चंदुलाल शेळीच्या घरामध्ये गोठ्यामध्ये एक गाय आजारी पडली होती. तर मी त्यांना टाकलं होतं गाईनं. बाबा चंदुलाल शेळीनं आशा सुटली होती गायची. पण ह्यो बाळू निघून गेला तेव्हा गाईच्या गोट्याला हात लावला गायला. बाबा काय बोलतो बाळू मामा? अगं 33 कोटी देवाच्या कृपा तुझ्या पोटामध्ये आहे ती. तू जर अशी उपाशी जर राहिली तर 33 कोटी देवाला निवड कसा पोचायचा? म्हणून माझ्या बाळू मामानं या गायला आजारी कोणसारखी बाबा आणि गवताची पिंडी घेतली. जशी पिंडी घेतली बाबा गासव लागला भवाईला, गासव लागला भवाईला. गासव लागला भवाईला, गासव लागला भवाईला. गाईच्या बघावं हातावर, गाईच्या बघावं मुखात. गवत लागला चालायला, चालव लागला चालायला. एवढ्या बघावं वेळेला, एवढ्या बघावं टायमाला. निघून बघावं आल्यात चंदूला नवशेळची. त्या गैरेत सारा पाणी सोडलं होतं. पण या माझ्या बाळूमामाच्या हातून ही गाय लागली बाबा चारा खायला, गव्हात लागली खायला. इकडं चंदुलाल शेळी बोलतो मायापा बापाला, अरे मायापा सगळं खरं आहे पण तुझा लहानपणा बाळू हाय तरी कुठं? म्हणून बाबा मायापा बाप म्हणला आता माझ्या संधी होता कुठे गेला असेल बाबा? वळा वळा नेला आणि सर शेवटाला बाबा तो चंदुलाल शेळी मायापा बाप निघून आले बाबा गाईच्या गोट्याला. तर नेत्रानं बघितलं, डोळ्यानं देखलं बाबा चंदुलाल शेळीनं आपली गाय आजारी पडली होती, मरणाच्या दारात चालली होती. त्या गायला येऊ लहानपणा बाळू चारा चालतोया आणि या बाळूच्या हातनं गाय चारा खातीया. मोठा आनंद झाला या चंदुलाल शेळीला. बाबा विचार केला म्हणला, विचार केला त्याला बाबा माझ्या बाळू मामानं चंदुलाल शेळी काय बोलतो मायापा, अरे बाबा 8 दिवस म्हणलं या गायनं अन्न खाल्लं नाही, चारा खाल्ला नाही का, पाणी पिली नाही आणि तुझ्या लहानपण्या बाळूच्या हातून चारा खातीया. अरे बाबा पोटाला राहू दे बाळू माझ्या चाकरीला बाबा वरच्या पोरावानी सांभाळ करतो. म्हणून चंदुलाल शेळी बोलतो या मायापा बापाला, बाबा राहिला चंदुलाल शेळीच्या घरी बाळू चाकरीला. बाबा रे चाकरी राहिला पण त्या चंदुलाल शेळीच्या आईने काय केलं होतं माहिती का? बाबा हे बाळ धनगराचं पोर आहे म्हणून या चंदुलाल शेळीच्या आईने फुटकी थाळी दिली होती. चिंका तांबे दिला होता पाणी पियाला आणि फटकं भुंगडं दिलं होतं बाळू मला कामरायला. बाळूमा सरस्वती देव घालाय गाव टाकीचं गाव सोडल्याशिवाय देव पण येत नाही.
उगाच कोणाला बी देव म्हणून जमत नाही. बरे 8 वर्षाचा असताना चाकरी राहिलाय बाळूमामा या चिमुला शेतीच्या वाड्याला. हा विचार केला मला, विचार केला गेला. बाळूमामानं साहित्य घेतलं आणि गाईच्या गोट्यातच म्हणला बाळूमामाला, गाईच्या गोट्यातच झोपायचं आणि गाईच्या गोट्यातच राहायचं, आमच्या वाड्यात यायचं नाही. बाबा विचार केला मला, हात लावला शिराला. बाळूमामाची चाकरी चालू झाली पुढल्या बाजूला. अब चाकरी सुरू झाली, चाकरी सुरू झाली. बाळू माझ्या मामाची, बाळू माझ्या मामाची. बाळूमामा चाकरी राहिला या चाकरी कशी वाढवत चालली. पहाटे 4 वाजायला त्या कोंबड्याच्या पागला बाळूमा झाडून उठायचा, गाणं काढायचा, बाबा वैरण काढी करायचा. बाबा दिवसा गोंडा फुटायला बाळूमामा गया न्यायचा, गया सोडायचा, घेऊन जायचा चरणीला. बाबा रे या 33 कोटी देवाचा पहिल्या गया राखल्या असत्या तर त्या कोणी श्रीकृष्णाने जगात मोठा देव झाला का. तर गायच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात. 33 कोटी देवाच्या कृपा असतात पोटामध्ये. बाबा विचार केला म्हणाला, गाई गुरं लागलाय बाळूमामा राखायला. बाबा गया सोडायचा, निघून जायचा, चरच्या रानाला. आवड दुपारच्या पाण्याला बाबा गया नाहीचा पाण्याला, गया पाण्याला आणायचा, गया पाणी काढायचा. 3 सालच्या वेळेला झाडू जुडाडच्या दिवस जायचा कडूच्या. बाळूमामा निघून यायचा घरच्या गोट्याला. बाबा गाई गुरं बांधायचा, जेवण खाणं करायचा. की बाबा ती खरी किती होती का नाही, त्याच्यात लिंबाच्या काड्या लावायचा का तर सांबार सांडू नाही म्हणून. चिपका तांबे दिला होता, ती जेवण करायचं, धुवायची आणि ठेवायची दिवळीला. असे बाळूमामाची चाकरी होती. आजकाल जर असं जर कोणाला वागणूक दिली तर राहील म्हणून चाकरीला, दुसऱ्या दिवशी घरी जाईल की. हा बाबा विचार केला म्हणाला, विचार केला गेला. माझ्या बाळूमामाने उभा हात लावला शिराला. अरे बाळूमामा आला या रात्रीला, सोन्याच्या घुंगरू गोपनीला. बाळूमामा आला या रात्रीला, सोन्याच्या घुंगरू गोपनीला. बाळूमामा आला या रात्रीला.
बाळूमामाचा नीती नियम चालला बाबा. दिवसाने दिवस लागला जायला, महिन्यानं महिना लागला या बाळूमा चंदूलाल शेठीच्या घरी काढायला. तेव्हा जेव्हापासून बाळू चंदूलाल शेठीच्या घराचा खेळा आला तेव्हापासून त्या चंदूलाल शेठीला संसार भरभराटीला आला. का तर देवाचा देव त्याच्या घरात जाखरेल राहिलाय, त्याला काय कमी पडेल म्हणून बाबा विचार केला म्हणाला. पण बाबा पुणे एका दिवसाला बाळूमामा गाया घेतल्या होत्या संगतीला निघून गेला होता सरच्या रानाला. गाया सोडले बाबा चरणी करण्याला आणि ह्यो माझा लहानपणा बाळू निघून गेला झाडाच्या शेंड्याला. आणि बाबा लागला या देवाच्या ध्यानाला. विचार केला म्हणाला जसं ह्यो बाळूमामा देवाच्या ध्यानामध्ये बोलला तसं बाबा त्या गया निघून गेलेल्या त्या शावाच्या रानाला वारी लागली ती खायला. एवढं कुणी बघितलं त्या जाग्याला. अरे केला विचार मनाला वळ हात लावला शिराला. केला विचार मनाला वळ हात लावला शिराला. शावाच्या रानाला पण बाळूचं ध्यान नाही गयावरती. का तर बाळू झाडाच्या शेंड्याला ध्यानाला बसला या. पांडुरंगावर एक लीन झाला या. विचार केला म्हणाला एवढं बघितलं या बाळूवर जी गयाला काय गुरुला काय जोडीदार होतं का नाही. यांना बघितलं बाबा निघून गेले ती पुढल्या बाजूला धावत पुढं निघून गेली बाबा चंदूलाल शेठीच्या घरवाड्याला. चंदूलाल शेठ गेला बाबा काय लागली की बोलायला आला तुझा मला फुकटच्या घरी लाखाच्या हाण लागलाय करायला. अरे हे येडा खुळा बाळू बसलाय त्या झाडाच्या शेंड्याला. आणि बाबा गाई निघून गेल्या सगळ्या शावाच्या रानामध्ये. एवढं बघितलं बाबा ऐकलं चंदूलाल शेठीला राग आला जेव्हा वाईट वाटलं. आणि बाबा रागा कोणानं बाबा या चंदूलाल शेठची निघून आला बाबा या माळाच्या रानाला बाळूच्या माळाला. आईचं त्या रानाला नेत्रानं लागला बघायला डोळ्यानं लागला बघायला. गाई आहे ती शावाच्या रानामध्ये आणि बाळू बसलाय झाडाच्या शेंड्याला. अरे शिवीगाळा लागलाय करायला वाईट बघायला लागलाय बोलायला. बाळू मला शिवाला नाही गेला. एवढा एकटाच बाळू मला वाईट वाटेल जीवाला. पाणी वाटवण्याला चंदूलाल शेठी शिव्या गळा लागलाय करायला. बाळू मामाने चंदूलाल शेठीचं बोलणं ऐकलं निघून आला ह्या बाजूला. आणि बाबा वाईट लागलं बाळू मामाच्या जीवाला वाटायला. आणि बाबा निघून गेले किंवा 3 वेळेला
आपल्या घरवाड्याला निघून गेला बाळूमामा. जेवला नाही तसा बाळूमामा झोपला. आणि बाबा विचार केला, मला विचार केला जनाला या रात्रीला बाबा काळा खिट्टा अंगात पडला होता. आणि बाबा त्या गाईच्या वाट्याला त्या बाळूमाची थाळी ठेवत होता, जेवणाची ताटली ठेवत होता. त्या ताटलीला छिद्र पडत होतं, फुटकी थाळी होती. आणि त्या बाबा फुटक्या थाळीतनं उजेड लागला होता पडायला. चंदोलाला शेळीची आई बाबा संध्याकाळच्या वेळेला उंदीर झोपला हातायला आणि लागली बाबा वाडा घेरायला. विचार केला म्हणा नेत्रानं बघितलं म्हणली ही धनगराचं द्वार दिवा बंद करता झोपले वाटतं. बाबा ही चंदोलाला शेळीची आई निघून आली बाबा पुढल्या बाजूला. जशी निघून गाईच्या गोट्याला तर काय नजर पडलं तिला. या जेवणाच्या थाळीतनं त्या थाळीच्या छिद्रातनं तिच्या धर्माचं जैन धर्माचं दर्शन झालं. मोठा आनंद झाला. जीवाला विचार केला, म्हणाला हात लावला चिराला बाबा काय ना म्हणला ही थाळी साधी सुधी नव. म्हणून या बाईनं बाबा थाळी घेतली संगतीला निघून या चालली, निघून या चालली. आजचे जे आरतीचे महाप्रसादाचे मानकरी आहेत श्री सागर भाई आत्माडे जाधववाडी त्यांच्याकडे आजचे जे वाळवकर भजनी मंडळ आहे त्यांना 500 रुपयाची भेट दिलेली आहे. अब वाला याला लगला याला लगला. जशी आज चंद्रलाल शेट्टीच्या आईनं थाळी घेतली संगतीला आणि बाबा निघून चालल्या आपल्या देवाळीच्या फुलीला का तर या थाळी म्हणजे माझ्या वस्तीचं दर्शन झालंय, माझ्या धर्माच्या देवाचं दर्शन झालंय. ही थाळी साधी सुधी नव बाबा. पहिला चमत्कार बाळूमामा या चंद्रलाल शेट्टीच्या वाड्यात दाखवला. साधा सुद्धा देव नव या देवाच्या दारात येताना कवा पण या बाळूमाचा चाकरीचा गडी म्हणून यायचं. बाबा विचार केला म्हणाला, विचार केला देणाला सतीयोगाला. रामाची रात्र करभुनी गेली आणि माझा बाळूमामा सवळच्या पायाला आंघोळ सवळ केलं. शान काढलं, वैरण काढी केली बाबा.
जेवायच्या टाइमला निघून गेला दिवळीला नेत्राने लागलाय बघायला डोळ्याने लागलाय ते बाबा सती वगैरे देव होयापणा या बाळूमामानं हात लावला शिराला बर का आरती टाइमिंग झाला सुद्धा दर्शनात थांबवा दर्शनात थांबवा आरती झाली दर्शन घ्या बर का माऊलीनो देवाच्या दारात आल्यावर देवाला लगेच वाटलं पाहिजे नुसतं जे इच्छा प्रसाद खायचं घरला जायचं म्हणाला लोक आता सगळे जागेत लोक सगळे ऐकतात मावशी ऐकताय ना